निसर्ग फाउंडेशनच्या वतीने पाथर्डी फाटा येथे गरीब कष्टकरी बेघर गरजूंसाठी वर्षाचे 365 दिवस आता मोफत अन्नदान। निसर्ग फाउंडेशनचे संचालक व सतत सामाजिक कार्यात अग्रेसिव्ह असणारे श्री अमोलभाऊ गायकवाड व संचालिका सविता गायकवाड यांच्या संकल्पनेतून स्वकमाईचा 20वा हिस्सा हा गरिबांसाठी या उदात्त भावनेतून पाथर्डी फाटा येथे वर्षाचे 365 दिवस गरीब कष्टकरी गरजूंसाठी मोफत अन्नदान हा उपक्रम आज दिनांक 23 जून 2026 पासून सुरू करण्यात आला आहे। यावेळी सर्वप्रथम अमोलभाऊ गायकवाड यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। यावेळी प्रभाग क्रमांक 31चे नगरसेवक तथा नवीन नाशिक प्रभाग सभापती श्री बाळकृष्ण शिरसाट यांचे वतीने रिबीन कापून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। यावेळी या मोफत अन्नदानाचा असंख्य गरीब बेघर कष्टकरी गरजूंनी लाभ घेतला। यावेळी या कार्यक्रमासाठी उपस्थित नवीन नाशिक प्रभाग सभापती श्री बाळकृष्ण शिरसाट यांचा अमोलभाऊ गायकवाड यांचे वतीने शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी श्री बाळकृष्ण शिरसाट यांनी अमोलभाऊ गायकवाड यांची प्रशंसा करत कौतुक करून आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी आलेल्या असंख्य मान्यवरांचे अमोलभाऊ गायकवाड व सविता गायकवाड यांच्या वतीने शाल गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले। यावेळी मोलाचे सहकार्य दत्तू महाराज सोपनार, दीपक शेवाळे साहेब, दीपक जाधव साहेब, मिलिंद भाऊ गायकवाड, राहुल भाऊ गायकवाड, अत्तरभाऊ शेख तसेच राजमुद्रा वेलफेअर फाउंडेशनचे विजूभाऊ शिरसाट, योगेशभाऊ सोनवणे, सतीशभाऊ माने, सागरभाऊ जाधव, रविभाऊ उगले, सागरभाऊ तांबे, बंटीभाऊ पवार, सोनू शिरसाट, आदी पाईकराव, किरण नाठे, सचिन पवार, महाराष्ट्र माझाचे जनार्दन गायकवाड, लखन घोडे, आदित्य तळले, शोभा केदारे, सतीश अस्वरे, स्वप्नील पवार, प्रवीण कासार आदी मान्यवर उपस्थित होते। आज या ठिकाणी जो उपक्रम सुरू केलेला आहे अमोल गायकवाड यांच्याकडून, तुम्हाला काय वाटतं? आज अमोल भाऊ यांनी असं एक समाजासाठी, गोरगरीब लोकांसाठी आणि आपल्या परिसरातील जो पाथर्डी फाट्याचा परिसर आहे तिथल्या कामगार वर्गासाठी, ज्यांना खूप आता सध्या जेवणाची गरज आहे, या महागाईच्या काळात अमोल भाऊंनी निश्चितच हा खूप चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे। तर त्यांचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे। धन्यवाद सर। माझी शोभा वाढवली त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। आजच प्रेम माझ्यावरती ठेवावे हीच मी सगळ्यांकडून, आपल्या सगळ्यांकडून प्रार्थना करतो। धन्यवाद। नमस्कार भाऊ, आज या पाथर्डी फाटा या ठिकाणी अमोल गायकवाड यांच्याकडून 365 दिवस अन्नछत्र सुरू करण्यात आलेलं आहे। आज या कार्यक्रमासाठी आपण प्रमुख उपस्थिती होतात, काय म्हणणं आहे आपलं? काय वाटतं, कशी संकल्पना कशी आहे? निश्चितच आज प्रभाग क्रमांक 31 पाथर्डी फाटा या ठिकाणी निसर्ग केअर सेंटरच्या माध्यमातून अमोलजी गायकवाडांनी हा जो उपक्रम चालू केलेला आहे, हा एक उपक्रम असा आहे की खरी समाजाची सेवा कशी केली पाहिजे, हा एक आदर्श घेण्यासारखा हा उपक्रम गायकवाड परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी राबवलेला आहे। मी या प्रभाग क्रमांक 31चा नगरसेवक, नवीन नाशिक सभापती म्हणून निश्चित मी त्याचं अभिनंदन करेल की आज या समाजामध्ये ह्या गोष्टी खरंच करण्याची गरज आहे। आणि हा जो उपक्रमाच्या माध्यमातून शेवटच्या घटकाला न्याय द्यायचं काम, त्यांना अन्नदान करण्याचं काम, अन्नदान हे सर्वात पवित्र दान आहे, हे त्यांच्या माध्यमातून घडतं। हे खरंच एक सर्वच परिसरातील नागरिक त्यांचं अभिनंदन करत आहे आणि खरंच या उपक्रमाची खरंच गरज आहे। या परिसरामध्ये खूप कामगार वर्ग आहे, गरजू लोक राहतात, तसेच या परिसरामध्ये घरकुलच्या बऱ्याचशा योजना आहे आणि त्या माध्यमातून काही झोपडपट्टी परिसरातील गरीब लोक राहतात, यांच्यासाठी हा एक त्यांना अन्नदानाची खरंच गरज होती आणि हा उपक्रम या ठिकाणी आज चालू होतो आहे आणि तो पण 365 दिवस राहणार आहे। निश्चित या गरीब लोकांसाठी हा एक आधाराचं काम निसर्ग केअर सेंटरच्या माध्यमातून होतं आहे। निश्चित मी त्यांचं अभिनंदन करेल आणि ह्या उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा देईल। एवढंच बोलतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। सर, तुम्हाला ही संकल्पना कशी सुचली? मला तर पहिल्यापासूनच या गोष्टीची आवड होते, पण आपण फक्त तारीख ठरत नव्हतं कधी करायचं, काय करायचं। मग आमचे दत्तू महाराज असतील, नंतर दीपक सर असतील, दीपक शेवाळे, दीपक जाधव यांची आमची चौघांची मीटिंग झाली आणि ते बोलले की तुम्ही त्यांच्याकडे मी प्रस्ताव टाकला का बा असं मला चालू करायचं आहे। आणि मग त्यांनी मला सांगितलं की तुम्ही खूप छान उपक्रम करताय, तुमच्या मागं आमचा खूप सपोर्ट राहील। तर ती गोष्ट माझ्या लक्षात आली। मग मी तारीख डन करून
आणि मग यांचा सपोर्टनी मी हे सगळं चालू केलेलं आहे. आणि आपले तसेच आमचे बंधू सभापती बाळकृष्ण शिरसाट यांचं तर माझ्या पाठीमागं कधी पण हात असतो. तर त्यांना पण त्यांच्या कानावर ही गोष्ट टाकली तर ते म्हणे तू कर चालू, खूप छान आहे. कोणती अडचण आली तेवढं पूर्ण टीम माझ्या मागं तयार असते. त्याच्यामुळं अशी संकल्पना आहे. तर तुम्ही ज्या प्रकारे सांगितलं या ठिकाणी दाखवलं आहे की 365 दिवस हा उपक्रम कंटिन्यू चालू राहणार आहे. 365 दिवस आपण हा उपक्रम येथील गरजू लोक असतील, कामगार वर्ग असेल, यांच्यासाठी आपण हा चालू केलेला आहे. आजच्या दगदगीच्या दुनियामध्ये समजा डबा घरून नाही आणता आला तर आपल्याला इथं मोफत जेवण त्यांना इथं देणार आहोत. असं संपूर्ण 365 दिवस आपण इथं ही जेवणाची सुविधा आपण इथं उपलब्ध करून दिलेली आहे. आणि हे सर्व जे सगळं ज्यांचं सहकार्य लाभलं तर ते आपले सभापती असतील, आपले दत्तू महाराज असतील किंवा दीपक शेवाळे सर असतील किंवा दीपक जाधव सर असेल, यांनी पण मला खूप सहकार्य केलं या गोष्टीमध्ये. यांचे सर्वांचे मी खूप खूप मनापासून आभार मानतो. आणि अशीच संकल्पना अजून पुढं राबवता येईल असं मी तयारीत राहतो. थँक्यू. ताई, आज या ठिकाणी जो अन्नदानाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे हा वर्षभर 365 दिवस चालू असणार आहे. आणि अमोल भाऊ गायकवाड यांनी हा जो उपक्रम सुरू केला आहे त्याबद्दल आपला काय विचार आहे? पहिली गोष्ट भाऊ, मला रात्री तुम्ही फोन केला का गायकवाड भाऊ असा प्रोग्राम घेणार आहे, तर म्हणजे खूप मनामध्ये आनंद झाला का आजच्या युगामध्ये माणूस एक कप चहा सुद्धा पाजत नाही कोणाला. आणि भाऊनी 365 दिवसाचा जो प्रोग्राम घेतला आहे आणि रोजच ते भाजी पोळी या माध्यमातून लोकांना त्यांच्या म्हणजे गोरगरीब लोक जनतेची ती सेवा करणार आहे. आणि ही सेवा म्हणजे पाथडी परिसरामध्ये म्हणजे इथं आपल्या कुठंच नाही, फक्त सिव्हिल वगैरे तर असेल, पण आज त्यांनी एवढा मोठा निर्णय घेतला तो खूप चांगला आहे. त्यांचे मी माझ्या बचत गट आणि सर्व माध्यमाच्या वतीतून याच्यातून त्यांचे खूप खूप धन्यवाद मानते आणि आभार मानते त्यांचे. थँक्यू. नाशिक स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र दोंदे, नाशिक शहर.